नमस्कार. जंगल इकोसच्या या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या पॉडकास्टमध्ये आपण भेटणार आहोत एका अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तीला, जे गेले काही वर्ष खूप महत्त्वाचं काम करत आहेत, ज्यांचं नाव आहे दिनेश खाटे. वन्यजीव आणि त्यांच्या आदिवासाच्या संवर्धनाचं काम दिनेश खाटे आणि त्यांच्यासारखे अनेक पॅशनेट वाईल्ड लाईफर्स करत आहेत. दिनेश खाटे यांची स्वतःची एक NGO आहे, ज्याचं नाव आहे हॅबिटॅट कन्झर्वेशन सोसायटी. त्या सोसायटीच्या अंडर खूप महत्त्वाचं काम, जे की भ्रमणमार्ग संवर्धन म्हणजेच कॉरिडॉर कन्झर्वेशन. आपल्याला अनेक वेळेला हे माहिती असतं की प्राणी एका जंगलातनं दुसऱ्या जंगलात जातात, तर पक्षी तर उडून जातात आपल्याला माहिती आहे, पण जे प्राणी आहेत ते काय आपल्यासारखे हायवेज वापरत नाहीत, त्यांना काही कोणी टोल मागत नाही. ते ज्या मार्गाचा वापर करतात त्याला भ्रमणमार्ग म्हणतात, म्हणजेच कॉरिडॉर्स. आणि ह्या कॉरिडॉर्सच्या संवर्धनाचं खूप महत्त्वाचं काम ही संस्था करते आहे. हे कॉरिडॉर्स का वाचवले गेले पाहिजेत, हे भ्रमणमार्ग कशासाठी महत्त्वाचे आहेत, आणि वन्यजीव आणि त्यांच्या आदिवासाच्या संवर्धनाच्या कामात ह्या कॉरिडॉर संवर्धनाचं आणि वन्यजीव आणि त्यांच्या आदिवासाच्या संवर्धनाच्या कामात आणि जंगल वाचवण्याच्या कामामध्ये ह्या कॉरिडॉर्सचं किती महत्त्व आहे, या भ्रमणमार्ग संवर्धनाचं किती महत्त्वाचं काम आहे, हे आपण ह्या एपिसोडमधनं जाणून घेणार आहोत. तर लगेच चर्चेला सुरुवात करूया दिनेश खाटेंसोबत. आज हा जो पॉडकास्ट आहे जंगल इकोस, त्या माध्यमातून तुम्हाला जे प्रश्न मांडायचे आहेत ते खूप इफेक्टिव्हली लोकांपर्यंत पोहोचतील. पण ह्या सगळ्या प्रश्नोत्तरांच्या आधी मला जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही रेस्क्यूचं काम खूप करायचं, अजूनही करता. सो त्याची सुरुवात कशी झाली, कुठून झाली, आणि प्राणी वाचवण्याची तुम्हाला एक आवड म्हणा किंवा त्या विषयाशी ओळख कशी काय झाली? कॉलेजमध्ये असताना एक वन्यजीव प्रदर्शनी आमच्या कॉलेजमध्ये भरवली होती. तर ते आमचे अंकुर काडी म्हणून होते. वन्यजीव छायाचित्रण? हां. तर त्यांनी असे सापांचे फोटोज वगैरे किंवा टायगरचे वगैरे हे सगळे त्याच्यात मांडले होते, लावले होते ती प्रदर्शनी. आणि ते पाहता असं म्हणजे आपण हे जग तर कधी पाहिलेलं नव्हतं. आपण शहरात राहतो, शहरातले लोक बघितले, शहरातल्या ज्या गोष्टी घडत राहतात त्याच बघितले, पण जंगलामध्ये कधी गेलो नाही. मग जंगल तर आपल्या बाजूलाच आहे, ताडोब्याचं जंगल आहे, आमचं जुनवण्याचं जंगल आहे, पण तिथं कधी गेलो नव्हतो. तर त्यांना आम्ही विचारलं होतं की हे कुठले फोटोज आहे. तर ते सांगितले की तुमच्या बाजूचेच आहे. मग तुम्ही कुठं राहता? तर ते वर्धे. मग वर्धेचा माणूस इथे येऊन जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी बघू शकतो, तर मग आपण का नाही? तर मग हळूहळू आवड निर्माण झाली. आणि तेव्हा ते रेस्क्यूज वगैरे पण सुरू झाले. मग त्यांचा अभ्यास करणं सुरू झालं. तर चंद्रपूर जिल्ह्यातला पूर्ण सरपटणाऱ्या प्राण्यांचा एक आम्ही इंटरनॅशनल जर्नलमध्ये पेपर पब्लिश केला होता. म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातले 71 स्पीसीजचा एक आंतरराष्ट्रीय शोध निबंधामध्ये आपला एक पेपर पण पब्लिश झालेला आहे. आणि त्याच्यानंतर पुढे जाऊन मग आम्ही WCT वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन ट्रस्टमध्ये आम्ही जॉईन केलं. आणि तिथे हे वन्यजीवांबद्दलचं जे काम आहे, कॅमेरा ट्रॅपिंग आहे, रोड इकॉलॉजी आहे, त्या सेक्शनमध्ये काम करणं सुरू केलं. तिथेही मला हे सापांनी काही सोडलं नव्हतं. तर त्या मेळघाटच्या जंगलामध्ये एक ट्रिंकेट स्नेक आहे, ॲरोइडेड ट्रिंकेट स्नेक आहे तो. तर त्याचं जे बॉडी बेंडिंगचं बिहेवियर आहे, जे एशियामधलं ते पहिलं रेकॉर्ड जो होता, जो आपल्यामुळे तो प्रसिद्ध झाला. आणि महाबळेश्वरमध्ये पण एक आपला जो ग्रीन वाईन स्नेक आहे, तो एका शिलटेल स्नेकला खातानाचा तो एक रेकॉर्ड आपल्याला तिथं भेटला. मी इथं फिरायलाच गेलो होतो, पण तिथे तो एक रेकॉर्ड भेटून गेला. आणखी जुनवण्याच्याच जंगलात फिरत असताना आपल्याला एक नॅरो माउथेड फ्रॉग आहे, जो डेथ फिनिंग बिहेवियर जे असतं की मेल्याचं नाटक करतात, तर तो पण एक पेपर जो आहे आपला आंतरराष्ट्रीय नियतकालिकेत शोध निबंधामध्ये तो प्रसिद्ध झालेला आहे. तर ही अशी आवड निर्माण झाली. त्याच्यानंतर आम्ही रेस्क्यूज वगैरे, शहर जंगलाला लागूनच असल्यामुळे वन्यप्राणी नेहमी शहरामध्ये वगैरे कधी ना कधी येत होते. तर तेव्हापासून ती आवड निर्माण झाली.
पहिला तुम्ही वन्यजीव बचावाचं कार्य सुरू केल्यानंतर पहिला वाचवलेला पक्षी किंवा प्राणी कोणता होता आणि तो अनुभव कसा होता? माझ्या घराच्या बाजूलाच निघाला होता, एक धामण साप निघाला होता. हा. पण आता माझी हिंमत नव्हती होत. तो पहिल्यांदा पकडता होता तो साप काय रिॲक्ट करेल. हम्म. पण मी गेलो आणि अलगद तो साप उचलला आणि त्याने काही मला बाईट वगैरे केलं नाही. हम्म. अलगद पकडला आणि तोच माझा पहिला रेस्क्यू होता धामण सापाचा. तर तो व्यवस्थित पकडून त्याला डब्यात टाकून निसर्गमुक्त केला तो लगेच. वा. सर तुम्ही हे काम चालू झाल्यानंतर हॅबिटॅट कन्झर्वेशन सोसायटीची पण स्थापना केली, वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन ट्रस्ट बरोबर पण तुम्ही काम करता. ह्या सगळ्या कामाची सुरुवात झाल्यानंतर सापाचा बचाव कार्य करणारे अनेक सर्पमित्र आहेतच किंवा रेस्क्यू करणारे अनेक लोक आहेत, बर्ड्सचा रेस्क्यू करणारे अनेक पक्षीमित्र आहेत किंवा रेस्क्यू करणारे काम आहेत. पण ह्या सगळ्या पलीकडे जाऊन जे थोडेसे सामान्यांना ज्याची पटकन भीती वाटू शकते किंवा धडकी भरू शकते असे बिबट्या, वाघ, ह्यांच्या बचावाचं कार्य सुद्धा तुम्ही खूप इफेक्टिव्हली करताय आणि त्यामध्ये तुम्ही खूप ॲक्टिव्हली पार्टिसिपेट करता. तर तो पहिला अनुभव कसा होता? पहिला वाचवलेला बिबट्या किंवा पहिला वाचवलेला वाघ, ह्याचा अनुभव कसा होता? कारण हे हिंस्त्र प्राणी म्हणून ओळखले जातात. खरं तर ते तेवढे हिंस्त्र नसतात. मनुष्य जातीकडे ते प्रे म्हणून किंवा भक्ष्य म्हणून बघत नाहीत. पण तरीसुद्धा त्यांच्या बाबतीत बऱ्याचशा मिसकन्सेप्शन आहेत. पण जेव्हा त्यांच्या बचावाचं कार्य करायचं असतं त्यावेळेला जास्त काळजी घ्यावी लागते. कारण आपण जेवढे घाबरलोय त्यापेक्षा मला वाटतं 10 पटीने जास्त ते घाबरतात आपल्या आजूबाजूला माणसांचा गराडा पाहून. तर तो पहिला अनुभव कसा होता? कुठला पहिला प्राणी वाचवला होता तुम्ही हा हिंस्त्र कॅटेगरीत मोडणारा? तसे बरेच ऑपरेशनमध्ये मी इन्व्हॉल्व होतो. पण आत्ता नुकताच एक आमच्या शहरामध्ये घुटकाड्या वार्डामध्ये एक मोठा लेपर्ड आला होता. तर त्याचं एक बॅकग्राऊंड आपण समजा पाहतो म्हटलं तर ताडोब्याचं जंगल जे आहे त्याला एक बफर आहे आणि बफरच्याच बाजूला कोल माईन्स आहे. तर त्या कोल माईन्सला लागून नाले आहे आणि ते WCLची माईन आहे, त्याच्याच बाजूला त्यांचे क्वार्टर्स आहे आणि तो नाला पुन्हा इकडे CTPSमध्ये येतो, चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशनमध्ये येतो. तर त्या नाल्यामुळे ते वन्य प्राणी इकडे ह्या थर्मल पॉवर स्टेशनच्या प्रिमायसेसमध्ये येतात. जिथे क्वार्टर्स आहे तिथं भरपूर झाडं आहे आणि जिथं कंपनी आहे यांची तर तिथेही भरपूर झाडं लावले की पोल्युशन व्हायला नको ह्या संदर्भात वगैरे. पण ते पूर्ण जंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आणि तिथे बरेच वर्षापासून लेपर्ड्स वगैरे होते. पण मागच्या काही वर्षापासून तिथे टायगर्स पण आले, टायगर्सनी तिथं पिल्ले पण दिले. मग आता हे रिसेंटची ही जी गोष्ट आहे तो लेपर्ड हायवे क्रॉस करून शहरामध्ये एंटर झाला आणि ते रात्रीची गोष्ट होती. तर ते कुत्रे वगैरे त्याच्या मागे लागले आणि त्याच्यामुळे तो समोर येत तो शहरामध्ये एंटर झाला. तर तोपर्यंत सकाळ झाली. मग जे मॉर्निंग वॉकला फिरणारे लोक आहेत त्यांच्या निदर्शनास आलं की कुठला तरी मोठा प्राणी दिसत आहे. तर ते पाहिल्यावरती लोकांची आरडाओरड सुरू झाली आणि तो बिबट एका खुल्या प्लॉटमध्ये तो लपला आणि तिथे एक ट्रॅक्टरची ट्रॉली होती, जो एक चाक पंक्चर होता आणि आजूबाजूनी पूर्ण कचरा होता. तिथं जाऊन तो लपला. मग जशी माहिती भेटली वनविभागाचे कर्मचारी तिथे पोहोचले आणि ट्रँक्युलाइज करण्याचा प्रयत्न करत होते. मग जशी मला माहिती भेटली मी आमच्या सदस्यांसोबत स्पॉटवरती पोहोचलो आणि पोझिशन वगैरे जी काही होती ते त्याचा आढावा घेतला आणि ट्रँक्युलाइज जे करत होते त्यांच्याकडे गेले. तो माझ्यासमोरच त्यांनी एक ट्रँक्युलाइज केला आणि तो मिस झाला. पण लेपर्ड एवढा मोठा होता की त्यांनी आमच्यावरती चार्ज केला आणि अंगावरती आला. पण एक भिंत आडवी होती म्हणून तो आमच्या जवळ पोहोचला नाही. पण मग मी म्हटलं की जेव्हा इथूनच तो बाहेर निघू शकत आहे आणि बाजूचा चारही बाजूनी पूर्ण लोकांची गर्दी आहे, समजा आपण एक डार्ट मारला आणि तो मिस झाला आणि चिडून समजा तो बाहेर निघाला तर लोकांना तो जखमी करेल. तर मी म्हटलं इथं ऑपरेशन थांबवा. मग मी DFOंशी बोललो की इथं जी परिस्थिती आहे ती आपल्या हातात नाही आहे सध्या, तर आपण चारही बाजूनी पूर्ण कंपाऊंड करू किंवा जाळी लावू, मग आपण रेस्क्यू ऑपरेशन सुरू करू.
तर तिथे मग स्थानिक आमदारसुद्धा पोहोचले आणि जे आपल्याला गोष्टी पाहिजे होत्या त्या पटापट उपलब्ध होत गेल्या आणि आम्ही पूर्ण चारही बाजूनी जाळ्या लावल्यानंतर त्याच्यानंतर आपण ते रेस्क्यू ऑपरेशन पुन्हा सुरू केलं. आता त्या वेळेत ते पूर्ण जवळपास 5 तास गेले. 5 तास गेल्यानंतर मग आपण जे ट्रँक्युलाइज गन जे शूट करणार होते त्यांनी तो व्यवस्थित शूट केला आणि मग आम्ही आतमध्ये जाऊन त्याला रेस्क्यू केला. म्हणजे तो बेशुद्ध झाला होता, तेवढा वेळ त्यांनी घेतला आणि तो सुखरूपरित्या आपण त्याला बाहेर काढण्यात यशस्वी झालो. त्यात वनविभागाची भूमिका फार महत्त्वाची होती, स्थानिक लोकांची होती. आमदारांनी खूप मदत केली आणि तिथले DFOज होते आणि बाकीचे कर्मचारी. ह्या सगळ्यांचं एक म्हणजे एक सगळ्यांनी मिळून ते कार्य केलं म्हणून ते यशस्वी झालं. आणि ते मी म्हणजे आता ते अतिशयोक्ती होईल की मी पोचलो आणि मी केलं वगैरे म्हणण्यापेक्षा, पण मी ती परिस्थिती माझ्या ती लक्षात आली. कारण जेव्हा ट्रँक्युलाइज करत आहो आणि तो चवताडून आपल्या अंगावरती येत आहे आणि त्यांनी तसा तो प्रयत्न केलासुद्धा, तर एका मार्गाने तो बाहेर निघणार होता. तर ती प्लॅस्टिकची ते ताडपत्री होती, त्याच्यामध्ये त्याचे नखं फसून ते फाटले. त्याच्यामुळे त्याला ग्रीप नाही भेटली आणि तो बाहेर पडू नाही शकला. समजा तो निघाला असता तर बरेच लोकांना कोणाला तरी त्यांनी अटॅक केला असतं, झालंच असतं ते. सर सध्या सोशल मीडिया म्हणा किंवा यूट्यूब जे काही प्लॅटफॉर्म्स आहेत सोशल मीडियाचे, त्या प्लॅटफॉर्म्सवरती अशा पद्धतीचे व्हिडिओज अनेक बघायला मिळतात, जिथे कुठल्या तरी गावात किंवा शहरात बिबट्यांचे जास्त, पण जिथे वाघांचं पॉप्युलेशन आहे तिथे वाघसुद्धा गावात आल्याचं दिसतं. मला वाटतं उत्तराखंडमध्ये एक उत्तर प्रदेशचा एक व्हिडिओ गेल्या वर्षी बाहेर आला होता, ज्याच्यात गावाच्या भिंतीवरच एक वाघीण येऊन बसली होती ऑलमोस्ट 2 दिवस आणि अख्खं गाव जमा झालं होतं. सर हे का होत असेल? म्हणजे एकीकडे मला हे माहिती आहे की विकास कार्यासाठी आपण जंगलांमध्ये आता शिरत चाललेलो आहोत. खूप जास्त मोठ्या प्रमाणात आपण जंगलं तोडून घरं बांधण्यासाठी तर जंगलांचा वापर आपण करतच आहोत आपल्या ह्याच्यासाठी. पण आत्ता गेल्या काही वर्षात प्राण्यांचं गावाकडे किंवा शहरांकडे येण्याचं प्रमाण जास्त दिसतंय. तर हे नक्की का होत असेल? काय त्याच्या मागचं कारण आहे? याचं कारण आहे की वन्यजीवांना म्हणजे जे कॉरिडोर्स आहेत, भ्रमणमार्ग जे आपण म्हणतो, तर वन्यजीवांचे जे भ्रमणमार्ग आहे, जे 2 जंगलांना जोडणारे मार्ग म्हणजे. सर भ्रमणमार्ग म्हणजे जे कॉरिडॉर आता तुम्ही जर ते नीट एक्सप्लेन करून सांगितलं की कोर, बफर, टेरिटोरियल फॉरेस्ट आणि कॉरिडॉर्स, हे 4 काय वेगवेगळे प्रकार आहेत आणि मग भ्रमणमार्गांबद्दल बोललो आपण, तर ते मला वाटतं जास्त क्लिअर होईल. नाही, आता एक समजा एक कोर एरिया असेल तर त्याला एक बफर लागतो. कारण कोरमध्ये माणसं म्हणजे कोणाचंच इन्फ्लुएन्स तिथं राहत नाही. तर त्याला एक बफर पाहिजे असतो. म्हणजे तिथं जे प्रजनन होईल, ते प्राणी बाहेर निघतील, तर त्याला आपण एक प्रोटेक्शन म्हणून ते बफर असतात. आता टेरिटोरियल जे फॉरेस्ट आहे, म्हणजे ते आता आधीपासूनचे जे डिव्हिजन्स केले तर तेव्हापासून ते तसेच आहे. आता वाईल्डलाईफ विंग्स हळूहळू वाढत आहे. आपण एक एक प्रोटेक्टेड एरियाज करत आहोत. तर तसं सेंच्युरीज होत आहे, टायगर रिझर्व वाढत आहे. तर त्याच्यामुळे ते एक एक वाईल्डलाईफ विंग्स वाढत आहे आणि त्याला ते प्रोटेक्शन भेटत आहे. आता टायगर रिझर्व असेल तर त्याला एक बफर लागतोच. तर जसं मेळघाट आहे तर त्याला एक बफर आहे, ताडोबा आहे त्याला एक बफर आहे. तर ते बफर टेरिटोरियल रिजन आहे. आता वन विकास महामंडळ म्हणजे FDCM पण आहे. तर हे असे एक त्यांचे डिव्हिजन्स आहेत. आणि एका जंगलाला दुसऱ्या जंगलाशी जोडणारा जो मधला रोड आहे त्याला भ्रमणमार्ग म्हणूया आपण, कॉरिडॉर्स आहेत. तर भ्रमणमार्ग आजच्या परिस्थितीमध्ये वाचवणं फार महत्त्वाचं आहे. कारण एका जंगलातून दुसऱ्या जंगलामध्ये वाघ जाणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यामध्ये जे अडथळे येत आहे ते आता जसं जसं लोकसंख्या वाढत आहे आणि सरकारना विकास करायचा आहे, तर ते छोटे रोड्स आहे जे 2 लेनचे 4 लेन होत आहे, 4 लेनचे 6 लेन होत आहे. रेल्वे लाईन्स ज्या आहे त्या ब्रॉडगेज होत आहे. एका लाईनचे 2, दुसऱ्याचे 3, अशा 3 लाईन वगैरे होत आहे. कॅनल्स बनवत आहे, ट्रान्समिशन लाईन, पॉवर लाईन,
हे सगळे कॉरिडोरला धोका आहे. आज रोड समजा आपण एक्सपांड करत आहोत आणि वन्यजीव म्हणजे एका जंगलातून समजा तो रोड जात असेल, एक्सपांड होत असेल, तर तिथं उपशमन योजना ह्या राबवल्याच पाहिजे. तेव्हाच तो कॉरिडोर जो आहे, भ्रमण मार्ग आहे, तो वाचणार आहे. आज आम्ही जेव्हा एखादा रोड मॉनिटर करतो, आता मी एक चंद्रपूर मूल रोडचं एक उदाहरण देतो. कोणता रोड? चंद्रपूर मूल रोड, जो कावल टायगर रिझर्व तेलंगणामधला, ताडोबा उमरेडकरांना इकडे त्यांचा तो कॉरिडोर आहे, तिकडे नागझिराकडे वगैरे जातो. हां, तर त्यांचा तो कॉरिडोर आहे आणि तो त्या कॉरिडोरमध्ये कोठारी अक्सापूरचा एक हायवे आहे, एक बल्लारशा गोंदिया रेल्वे लाईन ही एक आहे आणि एक चंद्रपूर मूल रोड आहे. हे सगळे अडथळे आहे, वन्यजीवांना सहजरित्या तिथून एका जंगलातून दुसऱ्या जंगलामध्ये जाता येत नाही. तर हे बॅरिकेटिंगचे काम करत आहेत. बल्लारशा गोंदिया रूटवरती, रेल्वे रूटवरती असंख्य वन्य प्राणी रेल्वेच्या धडकेत मरत आहे. चंद्रपूर मूल रोडवरती जर तुम्ही पाहाल तर तुम्हाला रोज एक वन्य प्राणी मेलेला दिसेल. मग ते बेडकांपासून तर मोठ्या मॅमल्सपर्यंत. तर हे बॅरिकेटिंग आहे आणि हे जे कॉरिडोर आहे हे वाचवलेच पाहिजे. ते जर आपण समजा वाचवू तर वन्य प्राणी जे आहे ते इझिली एका जंगलातून दुसऱ्या जंगलात जाऊ शकेल आणि जो मानव वन्यजीव संघर्ष आहे तो पण कमी व्हायला मदत होईल. सो तुमचं म्हणणं आहे की हे जे हायवेज आत्ता होत आहेत सगळीकडेच, विकास कार्य जे चालू आहे जोरदार, त्यामध्ये हे कॉरिडॉर सफर होत आहेत आणि त्यामुळे प्राणी गावांकडे किंवा शहरात बाहेर निघण्याचं प्रमाण जास्त वाढलं आहे किंवा हायवेवरती पण प्राण्यांचे जे रोडकिल्स होत आहेत ते वाढले आहेत. ह्यावर ॲक्च्युली सोल्युशन काय आहे? कारण आपण विकास कार्य तर थांबवू नाही शकत. रोड आणि कनेक्टिव्हिटी सगळ्यांनाच हवी आहे आणि सगळेच जण आता अमुक एका ठिकाणावरनं दुसऱ्या ठिकाणाकडे जायला जर का एक स्ट्रेट हायवे असेल तर तो प्रेफर करतात, कारण बाय रोड जाणं लोकांना कम्फर्टेबल वाटतं. तर ह्यावर सोल्युशन काय दिसतं आहे तुम्हाला? आणि जर हे प्राणी इकडनं तिकडनं एका जंगलातनं दुसऱ्या जंगलात जाण्यासाठी प्राण्यांना जर अडचण येते आणि जर ते नाही, एका पॉईंटनंतर ते नाही ट्रॅव्हल करू शकले तर काय होऊ शकतं? आता म्हणजे जे रोड एक्सपांड होत आहे तर जे उपशमन योजना न राबवता केले ना तर त्याचे दुष्परिणाम पण आपण भोगलेले आहे, जे वन्य प्राण्यांनी भोगलेले आहे. तर मेळघाट आणि बोरचा हा वन्यजीव कॉरिडॉर होता. तिथे हा जो रस्ता आहे तो 2009ला एक्सपांड करण्यात आला आणि त्याच्यावरती उपशमन योजना राबवण्यात आल्या नव्हत्या. तर हे 2009मध्ये तो रोड एक्सपांड झाला आणि 29 डिसेंबर 2017ला त्या भागातला सत्ता गाजवणारा एक वाघ होता, बाजीराव नावाचा, तो त्या रस्त्यावरती रस्ते अपघातामध्ये मृत्युमुखी पडला. समजा ह्या रोडवरती उपशमन योजना राबवल्या असत्या तर आज तो वाघ वाचला असता आणि दोन्ही टायगर रिझर्वमध्ये तो जाणं येणं करत होता. बोरमध्ये त्याचं जास्त मुवमेंट होती. जर तो राहिला तर तो डॉमिनंट टायगर होता आणि तिथली जी वाघांची संख्या आहे ती वाढली असती. आजही तो रोड तसाच आहे, अजूनही तिथं उपशमन योजना राबवण्यात आलेल्या नाही. आणि हा एक रोड मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या जंगलांना जोडणारा जो एक आहे NH7, आता तो NH44 नावाने ओळखला जातो. तर तिथं कान्हा पेंच कॉरिडॉर आहे, वन्यजीवांचा भ्रमण मार्ग आहे. तर तो पण 2015मध्ये एक्सपांड करणार होते आणि तिथंही उपशमन योजनेचा विचार करण्यात आला नव्हता. मग 2015मध्ये काही NGOज जे आहे की हा कॉरिडॉर वाचला पाहिजे आणि हा महत्त्वपूर्ण कॉरिडॉर आहे, महत्त्वाचा कॉरिडॉर आहे आणि आपण तो वाचवला पाहिजे. त्याच्यासाठी आपण पत्रव्यवहार केला, पण शासनाकडून, सरकारकडून तसं काही उत्तर भेटलं नाही. जे आपल्याला उत्तर पाहिजे होते की हा आम्ही वन्यजीव कॉरिडॉर आहे, वन्यजीव भ्रमण मार्ग आहे, तर आपण वाचवायला पाहिजे, आपण उपशमन योजना राबवूया. तर असं त्यांच्याकडून काही उत्तर मिळालं नाही. शेवटी नाईलाजाने कोर्टात जावं लागलं. कोर्टात गेल्यानंतर जेव्हा कोर्टाने वनविभागाला फटकारलं, सरकारला फटकारलं, तेव्हा कुठे तो कॉरिडॉर बनला.
सरकार स्वतःहून वन्यजीवांसाठी समजा हे पावलं उचलले तर इथं माणसांचाही फायदा आहे आणि वन्यजीवांचाही फायदा आहे. कारण जेव्हा रोडवरून आपण जातो, एखादा छोटा रोड तुम्ही एक्सपांड कराल तर स्पीड वाढणार आहे. एखादा 5 मीटरचा रोड, त्या 5 मीटरच्या रोडवरती आज आपण 60 किंवा 80च्या स्पीडनी जाऊ. 5 मीटरचा रोड समजा तुम्ही 10 मीटरमध्ये कराल तर ऑब्व्हियस आहे की स्पीड वाढणार आहे. मग तिथून जो जंगलातून जो रस्ता क्रॉस करणार आहे कोणताही वन्य प्राणी, वाघ असो किंवा कुठलाही वन्य प्राणी, स्पीड वाढल्याने ॲक्सिडेंट तर होणार आहे ना. मग त्या ॲक्सिडेंटमध्ये प्राणीही मरणार आहे आणि माणसंही मरणार आहे. एक इन्सिडन्स मला आठवतो की NH7वरचाच पवनी गावाजवळ गाव ओलांडल्यानंतर जिथून जंगल सुरू होते तिथून एक कारनी 3 लोक ट्रॅव्हल करत होते. एक मोठा डुक्कर आडवा आला आणि त्या कारमधले 3घही जण ऑन द स्पॉट गेले आणि तो डुक्करही मेला. समजा तिथं उपाययोजना समजा आपण राबवल्या असत्या, वन्यजीव खालून गेले असते आणि सुखरूपरित्या आपण वरून गेलो असतो. तर हे जे कॉरिडॉर्स आहे हे वाचवणं याच्यासाठी महत्त्वाचं आहे की एक तर मानवांचाही जीव वाचणार आहे, वन्यजीवांचाही जीव वाचणार आहे. आणि आता हे जे कान्हा पेंच कॉरिडॉरचं जे म्हणत होतो, तर हे मध्य प्रदेशमध्ये व्यवस्थित एक अंडरपासेस जे आहे वन्यजीवांसाठी बांधण्यात आले. त्याला नॉईज बॅरियर व्यवस्थित लावण्यात आले. तो पूर्ण कॉरिडॉर जो आहे व्यवस्थित कव्हर्ड करण्यात आला. तोच रस्ता महाराष्ट्रातून पण जातो. महाराष्ट्रामध्ये उपशमन योजना राबवल्या पण ते कॉम्प्रोमाइज करण्यात आले. का बरं? आणि काय कॉम्प्रोमाइज केलं? आता तिथे जेवढं जंगल आहे तिथं मुवमेंट आहेच, वाघांची मुवमेंट आहे. जेव्हा मध्य प्रदेशमध्ये आपण बांधू शकतो तर मग महाराष्ट्रात का नाही? आणि त्यांनी नॉईज बॅरियर वगैरे लावले, गाईड वॉल्स चांगल्या बांधल्या. जेवढं व्यवस्थित तिथं काम झालं मग महाराष्ट्रात का नाही झालं? इथे असा काय प्रॉब्लेम झाला की आपण जे मोठे अंडरपासेस सुचवले होते, जे रिड्यूस करण्यात आले, जे फक्त 750 मीटरचे 2 मोठे अंडरपासेस त्या रोडवरती आहे. आणि आजही मध्य प्रदेशच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रात ते उपशमन योजना राबवल्यानंतरही 2 वाघांचा अपघातामध्ये मृत्यू होतो. मग हे जे आपण मिटिगेशन मेजर जे बनवले, उपशमन योजना राबवल्या, हे त्याचे तर दुष्परिणामच आपल्याला दिसत आहे. हा निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे. म्हणजे पूर्णपणे समजा आपण मिटिगेशन्स मेजर तिथे केले असते, उपशमन योजना पूर्णपणे व्यवस्थितपणे राबवली असते, तर आज ते 2 वाघही वाचले असते. आणि रोज काही ना काही इन्सिडेंट्स होतच आहे, वन्यप्राणी मरतच आहे, तर तेही वाचले असते. तर महाराष्ट्राची ताकद आहे तिथं व्यवस्थित उपशमन योजना राबवू शकते. पण हे का राबवण्यात आले ते सरकारलाच माहिती. असे जे कॉरिडॉरला मिटिगेशन मेजर्स घेऊन बांधणं, नाही कॉरिडॉर्स जिथे जिथे आहेत तिथे हायवे बांधताना मिटिगेशन मेजर्स घेऊन तिथे ते अंडरपास क्रिएट करणं गरजेचं आहे. अशी अजून कुठली उदाहरणं आहेत महाराष्ट्राव्यतिरिक्त? पण महाराष्ट्रात तर अनेक ठिकाणी हा प्रॉब्लेम आहे हे आता स्पष्ट होतं आहे, कारण रोडकिल्स खूप वाढलेले आहेत आणि सतत आपल्याला हायवेला एखादा प्राणी पक्षी गेलेला दिसतो, कुठल्या तरी वाहनाला धडकतो आणि त्यामुळे प्रॉब्लेम्स येत आहेतच. असे अजून कुठली उदाहरणं आहेत जिथे तुम्हाला असं वाटतं की खूप जास्त काम करण्याची गरज? महाराष्ट्रातली पण सांगा, महाराष्ट्राबाहेरची पण सांगा की जिथे ही कामं आत्ता होत नाही आहेत आणि ती करणं गरजेचं आहे. तर हे भारताचं जे रोड नेटवर्क आहे ना, तर त्याच्यात नॅशनल हायवे जे जवळपास 1 लाख किलोमीटरचे नॅशनल हायवेज आहे. स्टेट हायवे जे आहे जे जवळपास 1.5 लाख किलोमीटरचे नॅशनल हायवेज आहेत. आणि जे अदर्स आहेत जे 49,83,256 किलोमीटरचे जवळपास आहे. तर इथे मग मोठे मोठे प्रोजेक्ट्स नॅशनल हायवेकडून राबवण्यात आले. जसं भारतमाला जे आहे ते 5,500 किलोमीटरचे नॅशनल हायवेज जे आहे मोठे प्रोजेक्ट्स आहे. काही स्पेशल हायवेज बांधण्यात आले जे टुरिस्ट प्लेस आहे किंवा काही खेडेगावांना वगैरे जे मागासलेले भाग जे आहे ते जोडण्यात, जे जवळपास 6,500 किलोमीटरचे जे रोड्स आहेत
तर हे जे रस्त्याचे जाळे विणण्याचं काम आहे ते भारताचं खूप मोठं काम आहे. प्रत्येक जागी आपण कुठे जाऊ तर ते आपल्याला रोड्स दिसणारच आहे. मग हे रोड्स बांधताना वन्यजीवांचाही विचार व्हायला पाहिजे आणि ते कुठंतरी होताना दिसत नाही आहे. म्हणजे शासन जे आहे आपलं NHAI जे आहे ते कुठंतरी कॉरिडोर्स वगैरे उपशमन योजना वगैरे ते राबवत आहे. मग एका ठिकाणी राबवत आहे तर मग सगळ्या ठिकाणी राबवायला पाहिजे. जिथं तुम्ही रोड एक्सपांड करत आहे तर सगळ्या ठिकाणी ते राबवायला पाहिजे ना. आज साकोली ते गडचिरोली जो रस्ता बांधत आहे NH353C आहे, तर तिथे सर्रास झाडांची तोड झाली. आम्ही विकासाला नाही म्हणत नाही आहोत, पण तुम्ही वन्यजीवांसाठी उपशमन योजना हे राबवायलाच पाहिजे ना. तुम्ही जर ते राबवले नाही तर मानव वन्यजीव संघर्ष तसाही वाढणारच आहे. कारण वाघ जो आहे किंवा इतर वन्य प्राणी जो आहे त्याला एक पॅसेज पाहिजे आहे एका जंगलातून दुसऱ्या जंगलात जायला. जर तो त्याच्यासाठी व्यवस्थित समजा आपण बांधून दिला, आपण जे फ्लायओव्हर्स जे असतात इझिली आपण लोक तिथून ट्रॅव्हल करू शकतो. वन्य प्राणी जो आहे तो खालून आपल्या जंगलामध्ये सुरक्षितरित्या तो जाऊ शकतो. तर हे समजा केलं, समजा हे नाहीच केलं, रस्ते अपघातामध्ये तसेही वन्य प्राणी मरतच आहे, रेल्वे अपघातातही मरत आहे. ब्रह्मपुरी डिव्हिजनमध्ये गोसेखुर्द कॅनल आहे, खूप मोठे मोठे कॅनल्स आहे. त्याची डिझाईन एवढी सुंदर आहे की तिथं समजा वन्य प्राणी पडला तर तो निघू नाही शकत. तर तिथे जे ब्रिज बांधण्यात आले होते तर तिथून लोकही येणं जाणं करत होते, वन्य प्राणीसुद्धा येणं जाणं करत होते. तर त्याच्यामुळे ते खूप डिस्टर्ब होत होते. ब्रह्मपुरी डिव्हिजनमध्ये जवळपास 605च्या वरती गावं आहेत. तर त्या 605 गावांमध्ये गावं, शेती, जंगल हे असं सगळं लागून आहे आणि त्याच्यामुळे तिथं खूप मानव वन्यजीव संघर्षामध्ये खूप वाढ झालेली आहे आणि त्याच्या बाजूलाच ताडोबा लागलेला आहे. रेल्वेच्या बाबतीत समजा आपण घेतलं, मिनिस्ट्री ऑफ रेल्वेनी ब्रॉडगेज लाईन जे आहे, नवीन ब्रॉडगेज लाईन करण्याचं काम 2020 पर्यंत त्यांचा एक टार्गेट होतं की 25,000 किलोमीटरचे रेल्वे लाईन्स त्यांना ब्रॉडगेज करायचे. जे नॅनो गेज वगैरे होते ते कन्वर्ट ब्रॉडगेजमध्ये पूर्ण करायचे होते. 33,000 किलोमीटरच्या इलेक्ट्रिक लाईन टाकायच्या होत्या. हे सगळं झाल्यावरती रेल्वेची स्पीड तर वाढणारच आहे. पॅसेंजरची जी स्पीड आहे, आता आम्ही जेव्हा मॉनिटर केलं चंद्रपूर बल्लारशा गोंदिया जो रूट आहे त्या रूटवरती जेव्हा आम्ही मॉनिटर केलं तर 110 पॅसेंजरची स्पीड होती. आता रेल्वेच्या त्या याच्यामध्ये आम्ही वाचलं की 110 ते 130 पॅसेंजरची स्पीड राहणार आहे. एक्सप्रेसची स्पीड जी आहे 160 ते 200च्या याच्यात राहील आणि मालगाडी जी आहे त्यांची 80 ते 100 जवळपास स्पीड राहणार आहे. आणि आता बहुतेक 4 प्रोजेक्ट्स जे आहे ते बुलेट ट्रेनचे आहे, त्याची तर 250 ची स्पीड आहे, जे प्रति तास त्यांची स्पीड राहणार. तर ह्या समजा जंगलातून समजा हे सगळे जाणार आहे, जात तर आहेच, आम्ही ते मॉनिटर करतो आणि तिथे अपघात होतच आहे. तर त्या स्पीडमध्ये समजा आपण उपशमन योजना जर राबवल्यास नाही तर वन्य प्राणी ते तसेही मरणार आहे आणि मानव वन्यजीव संघर्ष तसाही वाढणारच आहे. आता हे जेव्हा रेल्वे डिपार्टमेंट मिनिस्ट्री ऑफ रेल्वे जे आहे हे एवढे मोठे मोठे रेल्वे ट्रॅक्स जे आहे ब्रॉडगेज करणार आहे, इलेक्ट्रिक लाईन्स जेव्हा टाकणार आहे तर त्यांची स्पीड जे वाढणारच आहे. तर त्याच्यात हे वन्यजीव तर तग धरू शकत नाही. आज आम्ही जेव्हा मॉनिटर करतो तर 110च्या स्पीडनी रानगवा जो आहे तो हिट होतो आणि जागेवरती मरतो. असेही इन्सिडन्स पाहिले की 1-1 किलोमीटरपर्यंत त्यांना घासत आणलेलं आहे. तर त्याच्या बॉडीवरचे एक पार्ट हे असं पूर्ण जमा होतो. तर हे कुठंतरी हे दृश्य विचलित करणारं आहे. मग हे सरकारला दिसतं की नाही? कित्येक वाघ रेल्वे ट्रॅकवरती मरत आहे, तर मग तिथं उपशमन योजना तुम्ही का राबवत नाही आहे? प्रत्येक वेळी आम्ही पेपरमध्ये देत आहोत. सरकारने ह्या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे. आत्ताच एक रिसेंट एका सांबार मादीचा मृत्यू रेल्वे अपघातामध्ये झाला होता. अपघात झाल्यावरती पोटापासून तिचा
जो भाग आहे तो रेल्वे अपघातामध्ये हिट होऊन तो दुसरीकडे पडला होता आणि तिच्या पोटामध्ये जे पिल्लू होतं ना ते रेल्वे ट्रॅकच्या बाजूला पडलेलं होतं, जे नुकताच जन्माला आलेलं असतं. हे असे इन्सिडन्ट्स जेव्हा घडत आहे तर मग वन्य प्राणी किंवा उपशमन योजना ज्या आम्ही राबवले असं जेव्हा सरकार सांगत आहे तर मग इथे मृत्यू का होत आहे, तुम्ही इथं का लक्ष देत नाही आहे. ताडोबा नॅशनल पार्कच्या नॉर्थ साईडला एक शेडेगावमध्ये 750 मीटरचा एक अंडरपास बांधला, तिथंच बांधला तुम्ही. मग नागभीड सिंदेवाई रोडवरती का नाही बांधण्यात आला, जिथं तर घोडाझरी सेंच्युरी नव्याने आलेली आहे. चंद्रपूर मोल रोड हा एकदम क्रुशल कॉरिडॉर आहे, जो खूप महत्त्वाचा कॉरिडॉर आहे, जो तेलंगणाचा वाघ जो इकडे ताडोब्यापासून तिकडे उमरेडकरांना तिकडे नागझिऱ्याकडे जाऊ शकतो किंवा तिकडचे इकडे येऊ शकतात. नाही हे फार गरजेचं आहे. तर ह्या भागात तुम्ही उपशमन योजना का राबवत नाही. तुम्ही पैशाचं कारण देता. नॅशनल हायवे अथॉरिटी सांगते की आमच्याकडे पैशाची तर कमीच नाही आहे. मग तुम्ही एकीकडे बांधता आणि बाकीकडे का नाही बांधत. नागपूरमध्ये खूप मोठे मोठे फ्लायओव्हर्स आपण बघतो, मग त्याला पैसे नाही लागत का. साकोलीमध्ये एक जवळपास 3.5-4 किलोमीटरचा फ्लायओव्हर बांधण्यात आलेला आहे. तिथं का बांधण्यात आला, कारण तिथं गरज होती म्हणून. मग जिथं गरज होती आणि इथंही गरज आहे, पण इथं आहे ते वन्य प्राण्यांसाठी बांधत आहोत आपण. शहरात बांधलं तर तिथं वोट बँक आहे, ते वोट करतील सरकारला. मग इथं वन्य प्राण्यांसाठी तुम्ही बांधत नाही आहात, याचं कारण काय आहे की वन्य प्राणी वोट करू शकत नाही, मतदान करू शकत नाही म्हणून. सरकारसाठी कुठली गोष्ट अशक्य नाही आहे. जेव्हा ताडोबाच्या नॉर्थ साईडला जेव्हा ताडोबा बोरच्या कॉरिडॉरमध्ये तो बॉटलनेक कॉरिडॉर होता, वन्य म्हणजे तिथे एक कोल माइन्स येणार होती, तर NGOनी विरोध केला आणि तो अंडरपास तिथं बांधण्यात आला. तो बांधला, पण त्याच्या अराउंड जे एरियाज आहे, सिंदेवाई नागभीड जो रोड आहे, चंद्रपूर मोल रोड जो आहे, आणखी जे आधीच बांधण्यात आलेले जे रोड आहे, जसं नागपूर चंद्रपूर हायवे आहे, तिथेही मिटिगेशन्स गरजेचे आहे, कारण तिथेही वन्य प्राणी मरत आहे आणि तिथं लोकही मरत आहे. वन्य प्राण्यांचे ॲक्सिडेंट लोकांमुळेच होत आहे, त्याच्यात माणूसही मरत आहे आणि वन्य प्राणीही मरत आहे. मग एका जागी तुम्ही मिटिगेशन्स बांधल्याचं सांगता, मग दुसरीकडे जे अपघात अजूनही होत आहे, मग तिथं का नाही बांधत आहे. तिथंही बांधायलाच पाहिजे. सरकारसाठी हे अशक्य नाही आहे, पण बांधत का नाही याचं कारण काही समजत नाही आम्हाला. सर, हे प्रश्न तर झाले, तुम्ही थेट सरकारला हे विचारताच आहात तुमच्या ऑर्गनायझेशन थ्रू. पण आपण प्रत्येक वेळेला मला असं वाटतं की प्रत्येक वेळेला सरकारकडेच आपण सगळ्या गोष्टींची उत्तरं मागत राहू शकत नाही, कारण काही वेळेला आपलीसुद्धा काही जबाबदारी असते. आपण जेव्हा नागरिक आहोत या देशाचे आणि आपण जर म्हणतो की आम्हाला वन्यजीव आवडतात किंवा आम्हाला जंगलं आवडतात, आजकाल वाईल्डलाईफ टुरिझम खूप चांगल्या पद्धतीने एक्सपांड होतं आहे. अनेक जण जंगलात जाण्याची पसंती दाखवतात, अनेक जण जंगलात रेग्युलरली जातसुद्धा असतात. सो नागरिक म्हणून सुद्धा आपली काही जबाबदारी असते अशा पद्धतीच्या गोष्टींबाबतीत काहीतरी ॲक्टिव्हिजम दाखवण्याची. सो तुम्हाला काय वाटतं की नागरिक म्हणून आपण कशा पद्धतीने, किंवा तुम्ही तर तुमचं काम करतच आहात तुमच्या संस्थांमार्फत, पण आम्ही सगळे सामान्य नागरिक, मी जंगल एकोस पॉडकास्ट बघणारे अनेक नागरिक, ते कुठल्या पद्धतीने ह्या बचाव कार्यासाठी मदत करू शकतात किंवा ह्या कॉरिडॉर किंवा ह्या हॅबिटॅट कन्झर्वेशनच्या कामासाठी आम्ही कोणत्या पद्धतीने कॉन्ट्रीब्यूट करू शकतो. कारण बरेचदा आत्ता तुम्ही ज्या डिटेल्स सांगितल्या किंवा तुम्ही जो डेटा दिला तो बरेचदा नॉर्मल सामान्य माणसांपर्यंत पोहोचत नाही, कारण सगळेच जण रोज उठून न्यूजपेपर वाचतात अशातली गोष्ट नाही आहे. आजकाल प्रत्येकजण स्वतःच्या व्यवसायात, स्वतःच्या कामामध्ये, स्वतःच्या कुटुंबांमध्ये व्यस्त असतो. त्यातला थोडाफार वेळ मिळाला तर तो वेळ कुठल्या तरी जंगलात प्राणी बघायला ज्यांना आवडतं ते तो वेळ तिथे घालवतात आणि मग त्याचे काही फोटोज किंवा व्हिडिओज काढून ते प्रसारमाध्यमांवरती किंवा आपल्या फॅमिली आणि मित्रांच्या सर्कलमध्ये ते स्प्रेड करतात.
पण ह्या ज्या डिटेल्स आहेत, ह्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे, तर ते बरेचदा आमच्यापर्यंत पोहोचतच नाही किंवा सामान्यांपर्यंत पोहोचत नाही. तर असे कुठले प्लॅटफॉर्म्स आहेत का किंवा अशी कुठली संकेतस्थळं आहेत का जिथे ह्याबद्दलची डिटेल माहिती मिळू शकते, आणि जर ती मिळाली तर त्याबद्दल नागरिक कशा पद्धतीने एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होईल असं ॲक्टिव्हिजम करू शकतात किंवा कशा पद्धतीने कॉन्ट्रीब्यूट करू शकतात हे सगळं वाचवण्यासाठी? तर आता जंगलाचं आकर्षण जवळपास बरेच लोकांना आहे. म्हणजे ताडोबा आहे जे जगप्रसिद्ध आहे, किंवा इतरही टायगर रिझर्वमध्ये लोक फिरायला वगैरे जातात, वाघं बघायला जातात. पण त्यांना आजूबाजूची परिस्थितीचं जाणीव नसते. बरोबर. किंवा एका जंगलामध्ये गेलं, वाघ पाहिला, आपण खुश झालो आणि घरी जातो. ती एक आठवण असते, फोटो वगैरे आपण काढतो. पण जे म्हणजे वन्य प्राण्यांसाठी जे चॅलेंजेस आहेत, जसं आम्ही भ्रमण मार्गासाठी बोलतो, किंवा आजकाल जे आपले प्रोटेक्टेड एरियाज जे आहे ते फार छोटे आहे. आपलं ते आफ्रिकेसारखं नाही की ते 50,000 स्क्वेअर किलोमीटर सारखं जंगल असं नाही. आपले 600, बोर टायगर रिझर्व तर 138 स्क्वेअर किलोमीटरचंच आहे. आपला ताडोबा 625 आहे. तर तिथे मग ते स्पीसीज आहे, प्रे बेस आहे, तो पण फार कमी आहे. बाकी टेरिटोरियलच्या जंगलामध्ये आगी लागतच आहे, जंगलं खराबच होत आहे. तर आपण जेव्हा काम करतो वन्यजीव क्षेत्रामध्ये, किंवा इतरही लोक फोटोग्राफी वगैरे करतात, तर ह्या जेव्हा गोष्टी त्यांना दिसतात, असं नाही की समजत नाही, किंवा हे जे प्रश्न आहे किंवा आपण हे उचलून धरायला पाहिजे. तर आज आम्हाला जेव्हा वन्यजीव भ्रमण मार्ग जेव्हा आम्हाला समजतो की तो धोक्यात आहे, एका बाजूनं आपण अंडरपासेस बांधले, वन्यजीवांसाठी भ्रमण मार्ग सुरक्षित केले, तर इतर भागात ते का नाही झाले वगैरे ह्या सगळ्या गोष्टीचं नॉलेज तुम्हाला सोशल मीडियावरती भेटून जाते. किंवा सोशल मीडियावरती ज्या संस्था याच्यावरती कामं करत आहेत त्यांना तुम्ही एक बॅकअप म्हणून तुम्ही त्यांच्यासोबत तरी राहू शकता. किंवा ते जे काही पत्रव्यवहार करत आहे किंवा कोणत्या ऑफिसरशी भेटत आहे त्यांच्यासोबत तुम्ही जाऊन भेटू शकता. किंवा आता समजा सरकार ऐकतच नसेल, कारण हे तर सुरुवात त्याची तशीच झालेली आहे की कोर्टात गेल्याशिवाय ह्या गोष्टी घडल्या नाही, किंवा सरकारने स्वतःहून कोणताच कॉरिडॉर वाचवलेला नाही आहे. पण जेव्हा त्यांना माहिती झालं तर त्यांनी एक वाचवला कॉरिडॉर, तिथे उपशमन योजना चांगल्या प्रकारे राबवल्या. पण इतरही ठिकाणी त्या राबवण्यात याव्या याच्यासाठी आमचा आग्रह आहे. तर इतर लोक जेव्हा फोटोग्राफी करतात तर हाही एक मुद्दा तुम्ही उचलून धरू शकता. काही सेलिब्रिटीज आहे आजकाल जे इंस्टाग्रामवरती ॲक्टिव्ह आहे, तर ते पण हे इश्यूज उचलू शकतात किंवा सरकारशी डायरेक्ट पण बोलू शकतात, त्यांची तेवढी ओळख आहे. तर मला वाटते त्याचंही एक इम्पॅक्ट चांगला पडू शकतो. किंवा हे वन्यजीव भ्रमण मार्ग आहे ते वाचण्यामध्ये त्यांचाही एक हातभार लागेल. पण आम्ही बरेचदा बघितलेलं आहे की ह्या अडचणीमध्ये कोणाला पडायची गरज, किंवा कशाला आपण ह्या भानगडीत पडावं, असाही एक त्यांचा उद्देश आम्ही बरेचदा बघितलेला आहे. वन्यजीव कॉरिडॉर असू दे किंवा वन्यजीव वाचवण्यामध्ये काही NGOज आहेत तर त्या खूप कमी आहे ज्या फ्रंटलाईनवरती काम करतात. किंवा कायद्याचा आधार जरी घ्यायचं झालं तर त्याच्यातही थोडेफारच NGOज का आहे, बाकी का नाही आहे. तर तुम्ही ॲटलिस्ट ठीक आहे, समोर येऊ नाही शकत तर त्यांना जी मदत लागते ती तरी करा. म्हणजे तुमचा तो हातभार तर राहील की म्हणजे त्यांना तर एक समाधान राहील की सर, मी तेच विचारतोय की ती जी मदत लागते तीच मदत काय आहे जी लोक करू शकतात. म्हणजे हे तर झालं, जे करत नाही आहेत त्यांच्याबद्दल आपण बोलून चर्चा करून उत्तर मिळणार नाही आहे. पण आम्ही काय करू शकतो, ज्यांना इच्छा आहे, ज्यांना आता कळतंय, आता हा भाग बघितल्यानंतर बऱ्याच लोकांना कळेल की कॉरिडॉर्स वाचवण्याचं काय महत्त्व आहे आणि ते का वाचवले गेले पाहिजेत, तर ते कसे वाचवले जावेत ह्यासाठी काय केलं पाहिजे. म्हणजे आता तुमच्यासारखी संस्था काम करते, जो कोणी आज हा पॉडकास्टचा भाग बघत असेल त्यांना जर तुमच्यासारख्या संस्थेबरोबर संलग्नतेमध्ये काही काम करायचं असेल, तुम्हाला जॉईन व्हायचं असेल, तर ते कशा पद्धतीने होऊ शकतात हेच मला जाणून घ्यायचं आहे.
जेणेकरून आपण प्रश्न विचारतोच आहोत, पण आता आपण सोल्युशन्सकडे पण जाऊयात असं मला वाटतं, की जर हे सोल्युशन आहे तर ते सोल्युशन पण आपण काढायचा प्रयत्न करूयात. जे वाईल्ड लाईफ फोटोग्राफर्स ह्या बाबतीत अनअवेअर आहेत, ते तरी निदान ह्यामध्ये सक्रियतेने सहभाग घेण्याची इच्छा दर्शवत आहेत का ते आपण बघूया. पण सोल्युशन्स काय आहेत, म्हणजे आपण प्रश्न तर विचारूच. म्हणजे आपण सरकारला तर प्रश्न विचारले आणि सरकारने त्याच्यावरती जर काही काम नाही केलं, तर आपल्याला तो नागरिक म्हणून हक्क असतोच की सरकारला ते काम करायला आपण सांगू शकतो, विनंती करू शकतो. आणि सरकारलाही तो मुद्दा पटल्यानंतर तुम्ही आत्ता म्हणालात त्याप्रमाणे काही ठिकाणी ते मिटिगेशन मेजर्स फॉलो केले जात आहेत. तर काही वेळेला असंही होऊ शकतं की पूर्ण माहिती नाही आहे म्हणून काही जण त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होत नाही आहेत, किंवा काही वेळेला असं होऊ शकतं की मी बोलून काय फरक पडणार आहे, किंवा मी जो मुद्दा उपस्थित करतोय किंवा करतीये ते नक्की सरकारपर्यंत किंवा जे डिसिजन मेकर्स आहेत, पॉलिसी मेकर्स आहेत, त्यांच्यापर्यंत हे पोचणार आहे की नाही. तर ह्याच्यासाठी नक्की काय मार्ग आहेत, काय सोल्युशन्स तुम्हाला दिसत आहेत, ते मला जाणून घ्यायला आवडेल, की कशा कशा पद्धतीने आम्ही याच्याबद्दल ॲक्टिव्हिझम दाखवू शकतो. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहे म्हणजे वन्यजीवांचा बचाव करणे जे आहे, तर बऱ्याच मोठ्या संस्था आहे आज भारतामध्ये काम करत आहेत. तर त्यांना ज्या गरजेच्या गोष्टी आहे किंवा रेस्क्यूसाठी तुम्ही डायरेक्ट इक्विपमेंटची वगैरे मदत करता किंवा त्यांना ते रिसोर्सेस तुम्ही उपलब्ध करून देता. तर अशा बरेच मोठे लोक जे आहे जे खूप मोठ्या लेवलवरती काम करत आहे किंवा त्यांच्या ते कंपनीचे मालक वगैरे जे आहे त्यांना पण आज वाईल्ड लाईफमध्ये इंटरेस्ट आहे. तेही फिरायला वगैरे येतात. तर तेव्हा हे जे मोठे लोक जे आहेत ते एन जी ओना एक तुम्ही रिसोर्सेस म्हणा किंवा त्यांना त्या ज्या कामामध्ये इंटरेस्ट आहे जेव्हा ते काम करत आहे, किंवा आम्ही रोड किल्स वगैरे मॉनिटर करतो. तर आम्ही एखादा रोड किल झालेला आहे किंवा तो आपल्याला त्याचं डॉक्युमेंटेशन करायचं आहे, तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला व्हेकलची गरज असते. तर तुम्ही तशी मदत करू शकता. आता मोठ्या लेवलवरती म्हणजे आपण हे कॉरिडॉर्सवरती हे सगळे कॉन्ट्रोवर्शियल इश्यूज आहे किंवा त्याच्यात त्या लोकांना पडायचं नसतं. पण आम्हालाही काही सरकारसोबत भांडायचं नाही आहे. सरकार हे खूप सरकारसाठी हे काही अशक्य गोष्ट नाही आहे. सरकार हे इझिली करू शकतात. पण त्यांना याच्यात काय इंटरेस्ट नाही आहे हे आम्हाला काही आजपर्यंत कळालं नाही. एका बाजूने तुम्ही करता, दुसरी बाजूने करत नाही. तर सरकारपर्यंत हा मुद्दा तुम्ही रेटून धरू शकता जे मोठे लोक आहे. म्हणजे मध्य प्रदेशमध्ये होतंय आणि त्याच कंटिन्युएशन मध्ये महाराष्ट्रात होत नाहीये, असे प्रश्न आपण अगदीच विचारू. तर हे सोशल मीडियावरून तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी माहिती पडत आहे की रस्त्यावरती टायगर आलेला आहे, रोड क्रॉस करत आहे, रोड किल्स होत आहे. आता हत्तीसुद्धा जंगलामध्ये आले, शहरामध्ये आले. ह्या सगळ्या गोष्टी घडत आहे. असं नाही आहे की यांना माहिती होत नाही. सोशल मीडिया एवढं ॲक्टिव्ह झालं आहे की एवढं पसरलेलं आहे की त्याच्यात जवळपास सगळ्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती होतात. तर जे मोठे व्यक्ती आहे जे वाईल्ड लाईफशी निगडीत आहे, तर हा जो मुद्दा आहे ते त्यांनी स्वतःच्या लेवलवरती पण तुम्ही रेटून धरू शकता. समजा काही माहिती पाहिजे असेल किंवा याच्या मागचं कारण काय आहे, मग कशाला वाचवायला पाहिजे आपण भ्रमण मार्ग, तर ते आमच्याकडून तुम्ही जाणून घ्या. याची माहिती आजकाल तुम्ही गुगल कराल तर तसंही भेटतात. म्हणजे कॉरिडॉर्स जे आहे कुठून म्हणजे कोणत्या जंगलांना जोडलेले आहे. समजा एखाद्या जंगलातून निघाला, समजा कावलवरून निघाला, मी तिकडचं उदाहरण देतो कारण आम्ही त्या भागात काम करतो. कावलवरून निघाला तर तो कनाळगावच्या जंगलात थांबल. तर म्हणजे सामान्य लोकांना काय वाटतं की हा एवढा मोठा ब्रिज बांधला, फ्लायओव्हर बांधला, एवढे पैसे कशाला खर्च केले सरकारने, याचा एवढा काय उपयोग आहे. तर वाकही असं एका जंगलातून निघालं की दुसऱ्या जंगलात असं पटकन नाही पोहोचत. तो एका जंगलामध्ये थांबून तो इकडे येतो. मग तो कॉरिडॉर जो आहे तिथून तो पास होतो. तर इतरही जंगलं वाचले पाहिजे, इतरही जंगलाचा एक रोल आहे. तर हे जे कॉरिडॉर्स जे आहे, भ्रमण मार्ग जे आहे, इतर लोकांपर्यंत आम्ही पोहोचवण्याचं काम सोशल मीडिया थ्रू करतोच. तर
इतर जे मोठे लोक आहेत किंवा जे इंटरेस्टेड आहे, जे वाईल्ड लाईफमध्ये काम करत आहे किंवा त्यांचं प्रोफेशन सांभाळून हे सगळ्या गोष्टी करतायत आणि जे सरकारच्या जवळचे आहे, गव्हर्नमेंटच्या जवळचे आहे, तर हा मुद्दा ते लावून धरू शकतात. त्याच्यात भरपूर मदत हे वन्यजीव भ्रमण मार्ग वाचविण्यात होऊ शकते असं मला वाटतं. सर, जर भ्रमणमार्ग नाही वाचले आणि म्हणजे जर भ्रमणमार्ग विकास कार्य करत असताना भ्रमणमार्गांना धोका निर्माण झाला आणि टायगर्सला एका पॉईंटनंतर त्यांची मुवमेंट रेस्ट्रिक्ट झाली, सपोज, म्हणजे आपण वाघांबद्दल एवढ्यासाठी बोलतोय कारण वाघ हा आज महत्त्वाचा प्राणी आहे जंगलातला, आणि जर त्याची संख्या वाढवण्यासाठी इतकी वर्ष आपला देश मेहनत घेतोय, तर आता जर त्याची संख्या ह्या अशा अपघातांमुळे घटायला लागली तर अर्थातच अवघड होईल सगळं. पण हे जे सपोज मुवमेंट रिस्ट्रिक्ट झाली तर काय दुष्परिणाम बघायला मिळतील आपल्याला? जे इनब्रीडिंग म्हणतो आपण किंवा सेम स्पेशीजमधलं जे एक इंटरॅक्शन आहे ते जे बघायला मिळतं, काही जंगलांमध्ये अशा केसेस झालेल्या पण आहेत, त्याबद्दल जरा थोडासा खुलासा करून सांगा. आता वन्यजीव भ्रमण मार्ग समजा आपण नाही वाचवले ना, तर त्यांना जाण्या येण्याचे मार्ग हे सरळ बंद होतील. तुम्ही रोड एक्सपांड कराल तिथे रोड किल्स होतील, वन्य प्राणी मरतील. रेल्वे जे आहे तुम्ही एक लाईनची 3 लाईन टाकाल तर तोही तो क्रॉस करू शकणार नाही. त्याच्यातही ते वन्य प्राणी मरणारच आहे. त्याच्यात त्यांच्या संख्येमध्ये घट होईल. तो कॉरिडॉर जर सेफ नाही राहिला, भ्रमण मार्ग, वन्यजीवांचे भ्रमण मार्ग सुरक्षित नाही राहिले, तर एका जंगलातला वाघ दुसऱ्या जंगलात जो यायला पाहिजे, जे वाघांच्या प्रजननासाठी फार महत्त्वाचं आहे, इनब्रीडिंग होऊन त्यांच्या अनुवांशिकतेमध्ये काहीतरी प्रॉब्लेम येईल आणि ती जी संख्या आहे ती एकाच वेळी किंवा पुढच्या 10 वर्षात तो वाघच संपून जाईल, जसं गीरमध्ये होत आहे. तर काय होतंय नक्की? संख्या वाढून गेली, त्यांना ते बाहेर निघायला मार्ग नाही आहे. तिथल्या तिथंच ते संख्या वाढून इनब्रीडिंग होत आहे. त्यांच्यातही अनुवांशिकतेमध्ये ते दोष निर्माण होतीलच आज न उद्या, आणि ते संपून जातील. पण असं काही आता अजूनपर्यंत तर नाही रेकॉर्ड बघण्यात, अजूनपर्यंत झालेले प्रॉब्लेम्स दिसतात नाही, अजूनपर्यंत तर नाही. पण ते संख्या तर भरपूर वाढलेली आहे. इतर जंगलामध्ये त्यांना जाण्यासाठी तर मार्गच नाही उरले. आपल्या भागात जे आहे मानव वन्यजीव संघर्ष जो वाढ होत आहे, तर त्याचं कारण तर ते भ्रमण मार्ग तर आहेच. एका जंगलातून दुसऱ्या जंगलामध्ये जायला समजा त्यांना पॅसेज भेटला, मार्ग भेटला, तर ते कशाला इतर भागामध्ये येतील? बॅरिकेडिंग राहील तर तो वाघ इथून समजा रोड आहे, गाडी चाललेलीच आहे, तर तो आपला मार्ग शोधत शोधत पुढे जाईल, गावाकडे येईल, तिथून जाईल, तर मग मानवाचा आणि वाघाचा सामना होणारच आहे. आणि आमच्या म्हणजे चंद्रपूर मूल रोडवरती आम्ही जेव्हा ऑब्झर्व केलं, तर टॉप स्पीड एका कारची किती असेल? 135च्या स्पीडनी कार धावतात. तर त्याच्यात तशी तग धरणार नाही ना वन्यजीव. 105च्या स्पीडनी बाईक्स वगैरे टॉप स्पीड आहे, ट्रक्स आहे, ट्रकची टॉप स्पीड जवळपास 70-75 आहे. तर ह्याच्यात ते वाचणारच नाही. तुम्हाला जर सुरळीत वाहतूक करायची आहे तर वन्यजीव क्षेत्रामधून तुम्ही उपशमन योजना राबवा. खालून वन्य प्राणी जातील, जिथं लँडस्केप प्लेन आहे ते फ्लायओव्हर करतात, उपशमन योजना राबवतात, आरामात वाहतूक होईल. वरून वन्य प्राणी आपल्या दिशेनं व्यवस्थित जाईल, आमना सामना होणारच नाही. वन्य प्राणी आपल्या जंगलात सुरक्षितरित्या गेला, तिथंच त्याला खाद्य मिळालं, तर तो बाहेरही कशाला येणार आहे? तर त्याच्यामुळे मानव वन्यजीव संघर्षसुद्धा वाचेल. समजा हे नाहीच झालं, मानव वन्यजीव संघर्ष तसाही वाढलेला आहे, तो पुन्हा वाढेल, लोकांचा रोष वाढेल. मग त्याच्यात आज जे प्रकार घडत आहे की शेतामध्ये वाघ आला, तर लोक स्वतःचं पीक वाचवण्यासाठी तारेचं कुंपण करून ते करंट लावतात. इलेक्ट्रिक्युशनमध्ये वाघ मरत आहे. आता लोकांचा जर राग वन विभागावरती झाला, उन्हाळ्यात ते जंगलं जाळतील, सगळं विनाशच विनाश. तर एक
सरकारसाठी हे अशक्य गोष्ट नाही आहे, ते करू शकतात, त्यांनी करायला पाहिजे असा आमचा आग्रह आहे. ते जर केलं तर सगळं सुरळीत होईल. सर, ही जी माहिती तुम्ही आज दिली आहेत, मला खात्री आहे की अनेक जणांना जे वन्यजीव प्रेमी आहेत, जंगलप्रेमी आहेत, त्यातल्या अनेक जणांना यातली काही डिटेल माहिती नसणार आहे. कारण तुम्ही आत्ता बोलताना म्हणालात की सोशल मीडियावरती ही माहिती मिळते, पण सोशल मीडिया वापरण्याचं प्रत्येकाचं स्वरूप वेगवेगळं आहे आणि प्रत्येक वन्यजीव छायाचित्रकार किंवा वन्यजीवप्रेमी किंवा निसर्गप्रेमी सोशल मीडियावरच्या सगळ्याच गोष्टी फार सिरियसली फॉलो करतो असं नाही, कारण त्यामुळे त्यातली माहिती कमी मिळते. आणि म्हणूनच आम्ही जंगल एकोस पॉडकास्टची सुरुवात केलेली आहे की या पॉडकास्टच्या निमित्ताने ही जी अर्धवट माहिती आहे ती जे ॲक्च्युली फील्डमध्ये काम करत आहेत, तुमच्यासारख्या ज्या संस्था आहेत, त्यांच्या तोंडून ही माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचावी आणि जी खरी आणि ऑथेंटिक माहिती आहे, जे तुमच्याकडे रिपोर्ट्स आहेत, जे तुमच्याकडे नंबर्स आहेत, ते ॲक्च्युली लोकांपर्यंत खरे पोहोचावेत आणि त्याच्याबद्दलची काहीतरी सक्रिय चळवळ आपल्याला बघायला मिळावी आणि त्या चळवळीतनं पॉझिटिव्ह इम्पॅक्ट काहीतरी बघायला मिळावा. कारण आपल्या भारतामध्ये जेवढी जैवविविधता आढळते, फक्त वाघ किंवा बिबट्या नाही तर अगदी छोट्यातल्या छोट्या किड्यापासनं, सरड्यांपासनं, पालींपासनं, सापांपासनं ते मोठ्या प्राण्यांपर्यंत आणि अगदी छोट्यातल्या छोट्या रानकोंबडीपासनं ते गिधाडांपर्यंत, जे मोठे पक्षी आहेत तिथपर्यंत ही जी जैवविविधता भारतात आढळते ती मला नाही वाटत इतर कुठल्याही देशात एवढ्या प्रमाणात आढळते. त्या व्यतिरिक्त भारतामध्ये ज्या पद्धतीची जंगलं आहेत, वेगवेगळी इकोसिस्टीम बघायला मिळते प्रत्येक भागामध्ये. जसं आपण दक्षिणेपासनं उत्तरेकडे जातो तसं आपल्याला वेगवेगळं जंगल पण बघायला मिळतं. हे इतर कुठल्याही देशात तेवढ्या समृद्ध पद्धतीने आजपर्यंत बघायला मिळालेलं नाही आहे. तर आय होप की ह्या आपल्या कॉन्व्हर्सेशनमुळे, ह्या संभाषणामुळे हे कॉरिडॉर्स जे भ्रमणमार्ग आहेत प्राण्यांचे, ते वाचवण्याचं महत्त्व काय आहे हे लोकांपर्यंत थोड्याफार प्रमाणात पडेल, त्यांना पटेल की बाबा हे भ्रमणमार्ग आपण वाचवले पाहिजेत. आणि विकास कार्याला कोणीच ऑब्जेक्शन घेत नाही आहे, कोणीच त्याला विरोध करत नाही आहे. विकास सगळ्यांनाच झालेला हवा आहे. आज जर भारताचा 2रा नंबर आहे या महामार्गांच्या जाळ्याच्या याच्यात, तर भारत कुठेतरी प्रगती करत आहे, त्याच्यामध्ये सगळ्याच भारतीयांना आनंद आहे. पण त्याबरोबरीनेच आपल्याला हे सगळे पक्षी आणि प्राणी पण वाचवता आले आणि आपली जंगलंसुद्धा वाचवता आली तर आपण भारतीय म्हणून अजून जास्त प्राऊड फील करू आणि आपण इतर देशांसमोर कदाचित एक उत्तम उदाहरण म्हणून उभे राहू. माझी आशा आहे की आपल्या आजच्या या कॉन्व्हर्सेशनमुळे काहीतरी थोडाफार का होईना पॉझिटिव्ह इम्पॅक्ट दिसेल. तुम्ही जितक्या ओपनली ही सगळी माहिती आमच्याशी शेअर केली आहे त्यासाठी खूप खूप धन्यवाद. जे सोशल मीडियावरती ॲक्टिव्हली काम करतात, जे वाईल्डलाईफ फोटोग्राफर्स आहेत, जे कन्झर्वेशन ॲक्टिव्हिस्ट आहेत, वाईल्डलाईफ एन्थुझियास्ट आहेत, किंवा जे इको टुरिझम कंपनीज आहेत, त्या सगळ्यांना ही विनंती माझ्याकडनं तर राहीलच आणि जंगल एकोसच्या टीमकडनं पण राहील की अशा पद्धतीची कामं करणारी ज्या NGOज आहेत, ज्या संस्था आहेत, त्यांना आपल्याला किती छान पद्धतीने सपोर्ट करता येईल त्यासाठी कनेक्ट करायचा प्रयत्न ते करतीलच. ह्या व्यतिरिक्त तुम्हाला जर काही अजून शेअर करावंसं वाटत असेल आमच्या प्रेक्षकांबरोबर तर प्लीज करा. तुम्हाला जर काही सांगावंसं वाटत असेल की हे राहून गेलं आहे माझं सांगण्याचं, तर प्लीज सांगा. मला खात्री आहे की त्याचा नक्कीच काहीतरी पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होईल. नाही, जे आता जे वाईल्डलाईफर जे आहेत ते फोटोग्राफी वगैरे करतात, फोटोज अपलोड करतात, त्यांना खूप चांगले व्ह्यूज भेटतात. तर अशा लोकांची संख्या भरपूर आहे ज्यांना त्याची आवड आहे. तर यांची संख्या भरपूर आहे, पण जेव्हा आपण खरी लढाईसाठी जातो तेव्हा फार कमी लोक तिथे उभे राहतात. तर तुम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहा. तुमच्या म्हणजे एकत्र लढलो तर त्याला यश लवकर येऊ शकते. बरेच फॉरेस्ट ऑफिसर्स जे आहे आज वाईल्डलाईफसाठी खूप पॉझिटिव्ह आहे. इतरही म्हणजे नॅशनल हायवेजचे लोक जे आहेत किंवा कर्मचारी जे आहेत ते पण खूप पॉझिटिव्हली आजकाल ह्या सगळ्या गोष्टी घेत आहे. कारण NGTच्या ऑर्डर्स वगैरे निघालेले आहे की तुम्हाला एखादा हायवे एक्सपांड करायचा आहे तर त्याला मिटिगेशन्स हे तुम्हाला करावेच लागतील.
तर त्याच्यामुळे ते पण आज खूप पॉझिटिव्ह आहे. फॉरेस्ट ऑफिसर्स पॉझिटिव्ह आहे. तर आपण एका फोटो काढण्यापुरतीच मर्यादित न राहता पुढे यावं. जे खरी कारणं आहे, आज तुम्ही वाईल्डलाईफ बघून तरी राहिले, म्हणजे हा वाघ बघत तरी आहे. काही वर्षापूर्वी तो नष्ट होण्याच्या मार्गावरती लागला होता. जेव्हा अशाच काही NGOज समोर आल्या, त्यांनी ते कन्झर्वेशन करणं सुरू केलं, संरक्षण करणं सुरू केलं. पण ते प्रॉब्लेम्स आज आपल्याला अजूनही बघायला मिळतं की शिकारी येत आहे, शिकार करत आहे. तर हे जे आहे हे महत्त्वाचे प्रॉब्लेम आहे, मुख्य समस्या आहे, त्या तुम्ही जाणून घ्या. ह्या सगळ्या जाणून घेतल्यावरती तुम्हाला त्याच्यावरचं जे सोल्युशन आहे किंवा त्या समस्यांवरती काम करणारे ज्या संस्था आहे, तुम्ही त्यांच्याशी जुळा. तुम्हाला ह्या सगळ्या प्रॉब्लेम्स माहिती होईल आणि एकत्र मिळून जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी सॉल्व करण्याचा प्रयत्न करू, तेव्हा त्याचं निवारण खूप लवकर होईल, अशी मला खात्री आहे. आणि जंगल इकोजनी मला इथं बोलवलं आणि तुम्ही अशा संस्थामध्ये किंवा जे खरंच काम करणारे लोक आहेत, त्यांचे प्रश्न इथं मांडायसाठी तुम्ही प्लॅटफॉर्म उपस्थित करून दिल्याबद्दल मी आभारी आहे. नाही सर, मला पण हा प्रश्न पडतो. मी सुद्धा एक वन्यजीव छायाचित्रकार आहे आणि मला सुद्धा माझं शिक्षण ह्या क्षेत्रात जरी झालेलं असलं तरी माझं क्षेत्र वेगळं आहे. मी अभिनय क्षेत्रात काम करतो. पण मी जेव्हा जंगलांमध्ये फिरतो आणि मला जेव्हा असे प्रश्न कळतात किंवा ह्या समस्या आहेत हे कळतं, त्यावर काय करायचं बाबा असा बरेचदा प्रश्न पडतो. कारण प्रत्येक वेळेला सगळ्यांशीच कनेक्ट होता येत नाही आणि त्याच विचारांमधनं आम्ही जंगल एकोज पॉडकास्टची निर्मिती केली आहे. आमची सगळी टीम सक्रियतेने जितकी चांगली माहिती लोकांपर्यंत पोहोचवता येईल आणि जसं ॲक्टिव्हिजम आम्ही ग्राउंड लेवलला करायचा प्रयत्न करतो आहे, तेच त्या कार्यामध्ये जास्तीत जास्त लोक सहभागी होतील ह्या आशेने आम्ही हा पॉडकास्ट सुरू केलेला आहे. आणि आम्हाला आनंद आहे की तुमच्यासारख्या संस्था आणि तुमच्यासारखं ॲक्च्युली मैदानात उतरून काम करणारे लढवय्ये ॲक्टिव्हिस्ट जे आहेत ते खूप महत्त्वाचं काम करत आहेत आणि त्यामुळेच कदाचित अजून पुढच्या येणाऱ्या पिढ्यांना आपले जे वन्यजीव आहेत किंवा जैवविविधता आहे जी भारतातली, ती बघता येणार आहे, अनुभवता येणार आहे. सो तुमच्या सगळ्यांच्याच कामाला आमचा सलाम आहेच. तर आमच्याकडनं तुम्हाला एक छोटीशी भेटवस्तू आम्हाला द्यायचीच आहे. पण त्याआधी आपण हा पॉडकास्ट सुरू करायच्या आधी एक तुम्ही मगाशी मुद्दा माझ्याशी डिस्कस केला होता पॉवर लाईन्सचा, तर त्याबद्दल थोडंसं जर तुम्ही बोललात तर आपण मग. पॉवर लाईन जिथून जातात ना, तर त्याच्या खालचा जो पूर्ण अधिवास आहे, म्हणजे झाडं वगैरे आहे, ते सगळे कापल्या जातात. तर एक राजस्थानमध्ये एक सर्वे करण्यात आला होता. जवळपास 675 पोल्सचा तो अभ्यास करण्यात आला होता. त्या सर्वेमध्ये ते पोल्सचं ऑब्झर्वेशन करण्यात आलं होतं. तर तिथं जवळपास 162 पक्षी जे आहे ते मृत्युमुखी पडलेले दिसले, जे विद्युत प्रवाहामध्ये. तर तिथे अभ्यास करताना आणखी एक गोष्ट आढळली की मागच्या 10 वर्षात जो माळढोक पक्षी आहे, ग्रेट इंडियन बस्टर्ड जो म्हणतो, तर त्याचे 6 पक्षी जे आहे, माळढोक पक्षी, ते विद्युत प्रवाहामध्ये मृत्युमुखी पडलेले होते. तर माळढोक पक्षी या भारतामध्ये फक्त 150च्या संख्येवरती उरलेला आहे आणि त्याची जी संख्या जी आहे ती जवळपास 128-30च्या घरामध्ये राजस्थानमध्ये आहे. आणि इतर जे आहे आपलं महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू ह्या भागामध्ये वगैरे, मध्य प्रदेशमध्ये वगैरे त्याची संख्या आढळते. तर आपण म्हणजे एवढ्या सुंदर पक्षाला आपण मुकत आहोत, याच्यासारखी लाजिरवाणी गोष्ट नाही आहे. कारण जो 150च्या संख्येवरती उरलेला आहे आणि त्यालाही या विद्युत प्रवाहामध्ये त्याचा मृत्यू होत आहे, तर हे कुठंतरी आपण थांबवलं पाहिजे. तो पक्षी जगला पाहिजे, त्याचा अधिवास राहिला पाहिजे. पण त्याच्यावर सोल्युशन काय आहे? तर ट्रान्समिशन ज्या लाईन जातात तर त्याला ते कोटिंग करत आहेत. म्हणजे ज्याला ते जो फ्लाय झोन आहे त्या भागामध्ये वगैरे ते करंट लागू नये त्याच्यासाठी ते त्याला कोट करतात, गरज आहे. हां. आणि जो गवताळ प्रदेश आहे, तो गवताळ प्रदेशामध्ये राहणारा पक्षी आहे, तर ते गवताळ प्रदेश पण वाचले पाहिजे, तो अधिवास वाचला पाहिजे.
तेव्हाच हा पक्षी सो ज्या परत पॉवर जातो. लाईन्स आहेत जिथे हां. अशा तऱ्हेने पक्षांची मुवमेंट होतीये त्या पॉवर लाईन्स तो मोठा मधनं धोका आहे इलेक्ट्रिक्युशन त्याला. होऊन हां. मरण्याचा जो धोका आहे तो टाळण्यासाठी त्याला एका पद्धतीचं सिरामिक कोटिंग करणं गरजेचं आहे. हो, ते जे जे ट्रान्समिशन लाईन्स जे जे कर्मचारी जे एक्सपर्ट्स आहेत ते करंटनं लागू नये त्याच्यासाठी काहीतरी ते रबर वगैरे ते काय कोट करतात ते त्याच्यावरती उपाययोजना करायलाच पाहिजे. करायला पाहिजे. हां. सर पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद ही सगळी महत्त्वाची माहिती आमच्याबरोबर शेअर केल्याबद्दल आणि तुमचं जे काम चालू आहे हॅबिटॅट कन्झर्वेशन सोसायटी मार्फत ते असंच चालू राहू दे आणि तुमच्या सर्व कामांना आणि तुमच्या सर्व प्रयत्नांना खूप यश मिळू दे अशी जंगल एकोसच्या संपूर्ण टीमच्या वतीने मी आशा व्यक्त करतो. आणि आमचे गिफ्टिंग पार्टनर्स आहेत हेरिटेज डिझाईन्स, त्यांनी तुमच्यासाठी एक छोटीशी भेटवस्तू पाठवली आहे. धन्यवाद. तुम्ही ती ओपन करून बघू शकता. ओके. टायगर. छान आहे, चांगलं गिफ्ट आहे. पेन स्टँड आहे. चालेल, धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर, थँक्यू. जंगल एकोस. जंगलातल्या अनेक गोष्टींबद्दल आपल्याला इधर खूप माहिती असते किंवा खूप कमी माहिती असते. पण जी लोक ह्या जंगलांमध्ये वारंवार जात असतात, ह्या जंगलांमधल्या वेगवेगळ्या एलिमेंट्सवरती अभ्यास करत असतात, रिसर्च करत असतात, PhD करत असतात, ह्या जंगलांमधल्या जंगली प्राण्यांबरोबर आपलं अख्खं आयुष्य घालवतात, अशा माणसांशी गप्पा मारून आम्ही या जंगलाची खरी ओळख तुम्हा सर्वांसोबत शेअर करतो. जंगल एकोसचे हे भाग तुम्हाला जर आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब कराच. आणि ही जंगलाबद्दलची आणि संवर्धनाबद्दलची जी काही माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय ती इतरही नागरिकांपर्यंत तितक्याच प्रेमाने पोहोचवा.